गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल. तर जसं की तुम्हाला माहिती की 11th कॉमर्स या वर्गासाठी आपली अकाउंटची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण सेकंड टॉपिक शिकत आहोत आणि सेकंड टॉपिकमधला लास्ट लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स शिकलो होतो की अकाउंटचं वर्गीकरण कसं करतात. तर तुम्हाला माहिती आहे अकाउंटचं वर्गीकरण 3 भागामध्ये करतात: पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. तर ते लास्ट लेक्चरमध्ये आपण शिकलेलो आहोत. आज आपण प्रत्यक्षात त्या बेसवर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे तुम्हाला असा एक प्रश्न दिला जाईल आणि त्या प्रश्नामध्ये त्या प्रॉब्लेममध्ये वेगवेगळे अकाउंट्स दिले जातील. फक्त तुम्हाला ते अकाउंट्स क्लासिफाईड करायचे पर्सनल, रिअल आणि नॉमिनल या 3 प्रकारामध्ये. म्हणजे त्या उदाहरणार्थ बघा, एकूण टोटल 12 अकाउंट्स दिलेले. या 12 पैकी कोणकोणते पर्सनल अकाउंट आहे, कोणकोणते रिअल अकाउंट आहे आणि कोणकोणते नॉमिनल अकाउंट आहे हे फक्त तुम्हाला क्लासिफाईड करायचे 3 कॅटेगरीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, कसं क्लासिफाईड करणार तर लक्ष घ्या. सोल्युशन तयार करताना तुम्ही इथं 3 कॉलम तयार करणार: पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. मग या 12 पैकी जे पर्सनल अकाउंटशी संबंधित असतील ते पर्सनल अकाउंट मध्ये लिहा, जे रिअल अकाउंटशी कनेक्टेड असतील ते रिअल अकाउंट मध्ये लिहा आणि जे नॉमिनल अकाउंटशी संबंधित आहे ते नॉमिनल अकाउंट मध्ये लिहा. तर इतकं सोपं आहे. फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि ते ओळखण्यासाठी क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आपण लास्ट लेक्चर मध्ये डिटेल मध्ये शिकलेलो आहोत. परंतु आज आपण याचा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय म्हणून मी परत एकदा थोडक्यात तुम्हाला क्लासिफिकेशन सांगतो की इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लासिफिकेशन केलेले आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट 3 भागामध्ये: पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. मग पर्सनल अकाउंट मध्ये काय येतं तर लक्षात घ्या, पर्सनल अकाउंट मध्ये 3 पर्सनल अकाउंट तुम्हाला मी सांगितले. पर्सनल म्हणजे वैयक्तिक. मग पर्सनल 3 अकाउंट मी कोणते सांगितले? एक नॅचरल पर्सन म्हणजे आपल्यासारखी ह्युमन बीइंग्स, जिला आत्मा आहे, जी चालू शकते, बोलू शकते. मग अशा ज्या व्यक्ती असतात नॅचरल ह्युमन बीइंग, नैसर्गिक व्यक्ती, त्यांचे नावाशी संबंधित असणारा अकाउंट म्हणजे नॅचरल पर्सन. त्याच्यानंतर आर्टिफिशियल पर्सन, पर्सन आहे पण नॅचरल नाही, आर्टिफिशियल आहे. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, ज्याची निर्मिती, ज्याची स्थापना कायद्याने झालेली आहे, विशिष्ट कायदे अंतर्गत त्याची स्थापना झालेली असेल तर त्याला आपण म्हणणार आर्टिफिशियल पर्सन. मग कोणकोणते आर्टिफिशियल पर्सन झाल्या तर इथं बघा, इथं दिलेलं आहे मी तुम्हाला: बँक असतील, कंपन्या असतील, स्पोर्ट्स क्लब. एखाद्या व्यक्तीचं नाव दिलं, इथं उदाहरणार्थ आपण दिलं बघा, राम, सचिन, विजय. कुणाची नाव आहे? व्यक्तींची नाव आहे. मग व्यक्तींची नावं जर आले तर पर्सनल अकाउंट मध्ये लिहा. कोणता पर्सनल अकाउंट आहे? तो नॅचरल पर्सन. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आर्टिफिशियल म्हणजे कायद्याने स्थापन झालेल्या. मग बँका असतील, कंपन्या असतील, स्पोर्ट्स क्लब असतील, संघटना असतील, या सर्वच्या सर्व तुमच्या आर्टिफिशियल पर्सन आहे. पण जेव्हा जेव्हा बँकेचे नाव येतील, कंपन्यांचे नाव दिले जातील, क्लबचे नाव दिले जातील, तेव्हा तुम्हाला ते पर्सनल अकाउंट मध्ये लिहायचे. आणि तिसरा पर्सनल अकाउंटचा प्रकार आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. तर रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणजे काय तर तो रिप्रेझेंट करतोय विशिष्ट व्यक्ती समूहाला. मग विशिष्ट व्यक्ती समूहाला रिप्रेझेंट करणारा अकाउंट म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. तर याच्याशी संबंधित काही शॉर्टकट ट्रिक, काही शब्द मी तुम्हाला सांगितले होते. ते शब्द जर एखाद्या अकाउंटच्या अगोदर अटॅच झाले, एखाद्या अकाउंटच्या अगोदर जर आलेले असतील तर लक्षात ठेवायचं तर तो रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. कोणते शब्द विद्यार्थी मित्रांनो? तर पहिला आहे आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हणजे जे पेड केलेले नाही, अनपेड आहे, म्हणजे ड्यू आहे, अजून दिलेले नाही. स्टील पेएबल त्याला आपण म्हणूया. प्रीपेड, प्रीपेड म्हणजे काय तर पेड इन ऍडव्हान्स, अगोदरच देऊन टाकले आपण, म्हणजे पुढच्या वर्षी द्यायचे होते पण चालू वर्षामध्ये देऊन टाकले, तर त्याला आपण म्हणणार प्रीपेड. ते आपण नंतर शिकणारच आहोत. ऍडव्हान्स प्रीपेडचा एक भाग आहे. तर आउटस्टँडिंग, प्रीपेड, ऍडव्हान्स किंवा ड्यू हे 4 पैकी कोणताही शब्द जर एखाद्या अकाउंटच्या अगोदर आलेला असेल तर लक्षात ठेवायचा तो रिप्रेझेंट करतोय आणि म्हणून तो पण तुम्हाला पर्सनल अकाउंट मध्येच रेकॉर्ड करायचे. तर यापैकी जे जे व्यक्तींचे नाव असतील पर्सनल अकाउंट मध्ये लिहा. या प्रॉब्लेम मध्ये ज्यांचे कंपन्यांचे नाव आलेले असतील, बँकांचे नाव आलेले असतील, क्लबचे नाव आलेले असतील, पर्सनल अकाउंट मध्ये लिहा. या प्रॉब्लेम मध्ये आउटस्टँडिंग, प्रीपेड, ऍडव्हान्स किंवा ड्यू हे 4 पैकी कोणताही शब्द आला तर तो शब्द म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे पर्सनल अकाउंट मध्ये लिहा. तर हा झाला आपला पहिला अकाउंट, पर्सनल अकाउंट. दुसरा अकाउंट तुम्ही रिअल अकाउंट कसं ओळखणार तर मी तुम्हाला सांगितलं, रिअल अकाउंट ओळखायचं असेल तर रिअल अकाउंटचा संबंध फक्त कशाशी आहे? असेटची आहे. मग असेट 2 प्रकारचे असतात. मी पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. या लेक्चर सिरीज मध्ये तुम्ही पहिला व्हिडिओ आवर्जून बघा, जिथं तुमचं क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट ही कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन जाईल. तर असेटशी संबंधित असणारा अकाउंट म्हणजे रिअल अकाउंट. म्हणजे आपण असेट आहे, तुमच्या मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे, त्याला आपण संपत्ती म्हणतो. मग तुमच्या जे वेल्थ आहे, प्रॉपर्टी आहे, त्या सगळ्या तुमच्या असेट आहे. आणि असेट प्रामुख्याने 2 प्रकारांमध्ये आपण शिकलो.
टँजिबल आणि इनटँजिबल. टँजिबल म्हणजे दृश्य जे डोळ्याने दिसतात, इनटँजिबल म्हणजे अदृश्य जे दिसत नाही परंतु अस्तित्वात आहे. पण टँजिबल म्हणजे काय, तर जे डोळ्याने दिसत नाही, ज्यांना आपण टच पण करू शकत नाही, ज्यांना आपण टँजिबल म्हणजे काय, तर ज्या डोळ्याने दिसतात, ज्या आपण टच करू शकतो, ज्या आपण असे फील करू शकतो, त्या सगळ्या टँजिबल झाल्या. मग बघा कॉम्प्युटर आपण बघू शकतो डोळ्याने, मग कॉम्प्युटर आपला कोणता अकाउंट झाला, टँजिबल. फर्निचर आपण बघू शकतो, टच करू शकतो, फर्निचर कोणती असेल झाली, टँजिबल. त्याच्यानंतर कार, मोटर कार, वेगवेगळ्या कार आपण डोळ्याने पण बघतो, त्यांना टच पण करू शकतो, फील पण करू शकतो. मशिनरी सेम आपण टच करू शकतो. मग ज्या ज्या असेट तुम्ही डोळ्याने बघू शकता, ज्या ज्या असेट तुम्ही टच करू शकता, फील करू शकता, त्या सगळ्या कोणत्या असेट झाल्या, टँजिबल. आणि त्याच्या ऑपोजिट करा विद्यार्थी मित्रांनो, ज्या तुम्हाला डोळ्याने दिसत नाही, ज्या तुम्ही पाहू शकत नाही, ज्यांना तुम्ही टच पण करू शकत नाही, ज्यांना फील पण करता येत नाही, पण दे आर एक्झिस्टेड, ते एक्झिस्ट आहे, अस्तित्वात आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे, पण ते आपल्याला दिसत नाही. तर त्या असेट कोणत्या झाल्या, इनटँजिबल, अदृश्य स्वरूपाच्या. मग त्या कोणत्या आहेत, तर उदाहरणार्थ गुडविल असेल, पेटेंट असेल, कॉपीराइट. तर गुडविल, पेटेंट, कॉपीराइट हे जर इथं आले तर असेट आहे कोणत्या, इनटँजिबल, रिअल अकाउंट मध्ये लिहा. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं, कोणतीही असेट जर प्रॉब्लेम मध्ये आली, मग ती टँजिबल असू द्या किंवा इनटँजिबल असू द्या, ती फक्त कोणत्या अकाउंट मध्ये रेकॉर्ड करायची, रिअल अकाउंट मध्ये. आणि तिसरा अकाउंट विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला शिकवला होता, नॉमिनल अकाउंट. मग नॉमिनल अकाउंटचा संबंध कशाशी येतो, तर नॉमिनल अकाउंटचा संबंध फक्त इथं येतो. मी बघा दोन पार्ट त्याचे केलेले आहेत, एक्सपेन्सेस अँड लॉसेस. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, लॉस म्हणजे तुमचा तोटा. मग बिझनेस मध्ये जे जे तुम्ही खर्च करता, बिझनेस मध्ये जे जे अमाउंट तुमचे खर्च होते किंवा लॉस होतो, तर सगळं खर्च आणि लॉस ते तुम्ही नॉमिनल अकाउंट मध्ये लिहा. मग उदाहरणार्थ बघा इथं लिहा आपण सॅलरी, आपण आपल्या एम्प्लॉईला सॅलरी दिली, आपला खर्च आहे. रेंट, आपण जागेचं जर भाडं दिलेलं असेल, बिल्डिंगचं भाडं दिलेलं असेल, तर रेंट आपला खर्च आहे. परचेस, तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली, गुड्स खरेदी केली, असेट खरेदी केली, तर तुम्हाला काय झाला, खर्च झाला, तुम्हाला पैसे द्यावे लागतील, खर्च झाला. मग खर्चाशी रिलेटेड एक्सपेन्सेसशी संबंधित, एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, मग एक्सपेन्सेसशी संबंधित जितके पण ट्रान्झॅक्शन असतील ते सगळे तुम्ही नॉमिनल अकाउंट मध्ये लिहा. आता प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त खर्चच नॉमिनल अकाउंट मध्ये लिहितात का, तर नाही. इथं दुसरा पार्ट आहे इन्कम. जसे तुम्ही खर्च नॉमिनल अकाउंट मध्ये लिहितात, तसे इन्कम जर तुम्हाला मिळालं, बिझनेस मध्ये इन्कम जर झाला, उत्पन्न जर तुम्हाला मिळालं, किंवा गेन म्हणजे प्रॉफिट, मग तुम्हाला इन्कम जर झालेला असेल किंवा प्रॉफिट जर झालेला असेल बिझनेस मध्ये, तर तो सगळ्याचा सर्व तुम्ही नॉमिनल अकाउंट मध्ये लिहा. मग उदाहरणार्थ सेल्स, विकणे, मग आपण एखादी वस्तू विकली असेल आणि त्याच्यामधून आपल्याला पैसे मिळालेले असतील, इन्कम मिळालं, मग सेल्स आपलं काय आहे, इन्कम आहे. कमिशन, रिसिव्ड, रिसिव्ड म्हणजे मिळणे, मग कमिशन मिळालं आपल्याला, मग कमिशन मिळालं म्हणजे कॅश थोडक्यात मिळाली, मग कमिशन मिळालं म्हणजे आपलं काय झालं, इन्कम. तर ज्या ज्या वेळेस बिझनेस मध्ये तुम्हाला इन्कम होईल किंवा प्रॉफिट होईल, तर ते सुद्धा नॉमिनल अकाउंट मध्ये लिहायचं, पर्सनल आणि रिअल मध्ये लिहायचं नाही. या तीन प्रकारामध्ये तुम्हाला अकाउंट क्लासिफाईड करता आलं पाहिजे. हे मी पहिल्या लेक्चर मध्ये ऑलरेडी शिकवलं होतं. आज आपण प्रॉब्लेम शिकत आहोत, तर आपण थोडक्यात परत शिकलो. तर जे जे नावाशी संबंधित असतील, व्यक्तीचे नाव, कंपन्यांचे नाव आणि हे रिप्रेझेंट करणारे 4 शब्द, तर हे सगळे पर्सनल अकाउंट. ज्या ज्या असेट आहेत, त्या टँजिबल असू द्या किंवा इनटँजिबल असू द्या, रिअल अकाउंट. आणि जे जे एक्सपेन्सेस आहेत, जे जे इन्कम आहे, जे लॉस आहे आणि प्रॉफिट आहे, मग एक्सपेन्सेस आणि लॉसेस, इन्कम आणि गेन म्हणजे प्रॉफिट, तर याच्याशी संबंधित असणारे सर्व ट्रान्झॅक्शन तुम्ही नॉमिनल अकाउंट मध्ये लिहा. तर येऊया आपण याचं क्लासिफिकेशन करूया. एकूण 12 ट्रान्झॅक्शन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिले, म्हणजे 12 अकाउंट दिले. तुम्हाला फक्त क्लासिफाईड करता आलं पाहिजे, वर्गीकरण करता आलं पाहिजे. यापैकी कोणता पर्सनल, कोणता रिअल, कोणता नॉमिनल. तर लक्ष द्या, पहिला स्टेशनरी. स्टेशनरी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण बिझनेसचा विचार करूया. स्टेशनरी, मग स्टेशनरी जी पण असेल तर ती आपण बिझनेस मध्ये वापरतो. म्हणजे स्टेशनरी आपली काय आहे, स्टेशनरी असेट आहे का, नाही. मग स्टेशनरी आपल्या व्यक्तीचं नाव आहे का, नाही. मग स्टेशनरी काय आहे, तर स्टेशनरीवर आपल्याला खर्च करावा लागतो. म्हणजे स्टेशनरी, मग तुम्ही बिझनेस साठी पेन आणलेले असतील, बिझनेस साठी रजिस्टर आणलेले असतील, या सगळ्या स्टेशनरी झाल्या. मग स्टेशनरी तुमच्या काय आहे, स्टेशनरी तुमचा खर्च आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जे जे खर्च असतील, एक्सपेन्सेस असतील, कोणत्या अकाउंट मध्ये लिहायचे, नॉमिनल अकाउंट. मग आपल्याला लिहायचं नॉमिनल अकाउंट मध्ये. नॉमिनल अकाउंट मध्ये स्टेशनरी अकाउंट जाणार, मग इथं तुम्ही लिहा स्टेशनरी अकाउंट. स्टेशनरी अकाउंट. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टेशनरी अकाउंट आपण नॉमिनल अकाउंट मध्ये का लिहिला, कारण स्टेशनरी खर्च आहे. दुसरा मशिनरी. मशिनरी आता आपल्याला माहिती, मशीन म्हणजे काय, असेट आहे. मग मी तुम्हाला इथं सांगितलं होतं, जितके पण असेट आहे ते कोणत्या अकाउंट मध्ये लिहितात,
मशिनरी टँजिबल आहे का इनटँजिबल आहे? मशिनरी काय आहे आपली टँजिबल, आपण ती बघू शकतो. मग कोणतीही असेट असू द्या, टँजिबल असू द्या इनटँजिबल असू द्या, ती जर असेट असेल तर रिअल अकाउंटमध्ये लिहा. तर आपल्याला कुठे लिहावी लागेल विद्यार्थी मित्रांनो मशिनरी? मशिनरी आपण लिहिणार रिअल अकाउंटमध्ये. मग इथे लिहा मशिनरी अकाउंट. खूप सोपं आहे, फक्त ओळखता आलं पाहिजे मशिनरी अकाउंट. त्याच्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो दिला लॉस बाय फायर. लॉस म्हणजे तोटा. कशामुळे तोटा झाला? फायर. फायर म्हणजे आग. मग बिझनेस मध्ये काहीतरी आग लागली आणि त्याच्यामुळे नुकसान झालं. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं जे जे खर्च होता किंवा लॉस होता, मग तुमचा जर बिझनेस मध्ये लॉस झाला तरी सुद्धा कोणत्या अकाउंटला लिहायचं आहे? नॉमिनल अकाउंट. मग लॉस आपला कोणत्या अकाउंटला जाणार? नॉमिनल अकाउंट. मग इथे लिहा तुम्ही नॉमिनल अकाउंट मध्ये 2 नंबर लॉस बाय फायर अकाउंट. लॉस बाय फायर अकाउंट. आता आपण नॉमिनल अकाउंट मध्ये लिहिलं कारण ते काय असेट नाही आणि ते पण नाव पण नाहीये. पण लॉस म्हणजे आपला तोटा आहे. जे जे तुमचे खर्च असतील किंवा लॉस झालेले असतील नॉमिनल अकाउंट मध्ये लिहा. चौथा दिला विद्यार्थी मित्रांनो बघा बिल्डिंग. आपण अशी लिहिलेली आहे हॉरिझॉन्टली, आपण व्हर्टिकल सोडूया. मग लॉस बाय फायर नंतर काय? बिल्डिंग. मग बिल्डिंग काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला माहिती बिल्डिंग असेट आहे. मग बिल्डिंग असेट सगळे असेट कोणत्या अकाउंटला लिहितात? रिअल अकाउंट. मग इथे लिहा बिल्डिंग. बिल्डिंग अकाउंट. बिल्डिंग नंतर विद्यार्थी मित्रांनो काय दिलं? कॉपीराइट. आता तुम्हाला कॉपीराइट ओळखता आलं पाहिजे. बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात कॉपीराइट काय. तर मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं तुम्हाला की कॉपीराइट ही आपली असेट आहे. आणि कोणती असेट आहे? असेट तर दोनच प्रकारच्या, टँजिबल आणि इनटँजिबल. मग कॉपीराइट आपली इनटँजिबल आहे. कॉपीराइट बघा इनटँजिबलचे मी तुम्हाला उदाहरण सांगितले होते. गुडविल तुमची असेट आहे पण ती कोणती आहे? इनटँजिबल, दिसत नाही. पेटेंट इनटँजिबल आहे. कॉपीराइट बघा इथे कॉपीराइटचं उदाहरण दिलेलं आहे. कॉपीराइट जो आपल्या पुस्तकाशी संबंधित असेल, आर्टिकल तुमच्या कथा कादंबऱ्या जे काही तुम्ही कथा साहित्य लिहितात, लेखनाशी संबंधित असणारा किंवा कलेशी संबंधित असणारा हा एक अधिकार आहे कॉपीराइट. तर ते आपण नंतर बघूया. कॉपीराइट आपली असेट आहे, लक्षात ठेवा. ज्या ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये कॉपीराइट शब्द येईल तर लक्षात ठेवायचं कॉपीराइट असेट आहे. कोणती असेट आहे? इनटँजिबल. आणि सगळ्या असेट कशात लिहितात? रिअल अकाउंट मध्ये. तर आपण कॉपीराइट लिहूया रिअल अकाउंट मध्ये. तर इथं नंबर 3 कॉपीराइट अकाउंट. तर खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त वर्गीकरण करता आलं पाहिजे कॉपीराइट अकाउंट. कॉपीराइट नंतर काय दिलं? लॅपटॉप कॉम्प्युटर या सगळे काय आहे? असेट आहे. असेट म्हणजे कोणता अकाउंट? रिअल अकाउंट. मग इथे लिहा लॅपटॉप अकाउंट. त्याच्यानंतर आता इकडचं बघू. ऍक्च्युली 2 नंबर मायनस दिला होता, 3 नंबर मशिनरी, 4 नंबर कॅपिटल अकाउंट आपण सोडवताना असं सोडवलं वर्टिकली. आता हा कॉलम झाला. इकडचं बघूया. महेश काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर महेश आहे व्यक्तीचं नाव. मी काय सांगितलं? व्यक्तींचे नाव जर आले ह्युमन बीइंग्स तर कोणतं अकाउंट? मी तुम्हाला सांगितलं होतं व्यक्तींचे नाव राम, सचिन, विजय. व्यक्तींचे नाव म्हणजे कोणते अकाउंट? पर्सनल अकाउंट. मग आपण महेश अकाउंट इथं लिहिणार पर्सनल अकाउंट. मग महेश आपला पर्सनल अकाउंट आहे. इथं लिहा महेश अकाउंट. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल अकाउंट. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो आणि विद्यार्थी तर कन्फ्यूज होतात कॅपिटल काय आहे. तर कॅपिटल हा व्यवसायामध्ये गुंतवलेला पैसा. मग कोण गुंतवतो? तर व्यवसायाचा ओनर. जो कोणी ओनर आहे, ती ओनर ऑफ बिझनेस जो कोणी असेल मालक, तर त्या मालकाला काय करावं लागतं? दी ओनर हॅज टू इन्व्हेस्ट हिज मनी इनटू बिझनेस. मग ओनर काय करतो? त्याची मनी, त्याचा पैसा बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करतो. मग जी मनी त्याने बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केली त्याला म्हणतात कॅपिटल. मग कॅपिटल कोणाचं आहे? ओनरचं. ओनर कोण आहे? व्यक्ती आहे. मग कॅपिटल हा व्यक्तीचा असतो, मालकाचा असतो. आणि व्यक्तीशी संबंधित कोणता अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट. तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला कॅपिटल दिला जाईल तर विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल फक्त पर्सनल अकाउंट मध्ये लिहायचं. कॅपिटल ही आपली लायबिलिटी आहे आणि बिझनेस मध्ये ती ओनर ते इन्व्हेस्ट करत असतात. म्हणून कॅपिटल अकाउंट इथे लिहा पर्सनल अकाउंट मध्ये. पर्सनल अकाउंट मध्ये लिहूया कॅपिटल अकाउंट. आता तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. कॅपिटल हा ओनर गुंतवतो. ओनर म्हणजे व्यक्ती, बिझनेसचा मालक. मग कॅपिटल हे आपलं पर्सनल अकाउंट आहे. त्याच्यानंतर बघा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट. म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे काय? महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील. तर मी लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं बँका, कंपन्या, स्पोर्ट्स क्लब, अशा म्युनिसिपल कॉर्पोरेशन या सगळ्या काय आहेत?
तर या सगळ्याच्या सगळ्या तुमच्या आर्टिफिशियल पर्सन आहे, कायद्याने स्थापन झाल्या आणि त्यांचे जर नाव दिले बँकांचे, कंपन्यांचे, क्लबचे, अशा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे, तर हे सगळे नाव कोणत्या अकाउंटशी संबंधित आहे? पर्सनल अकाउंट. मग तुम्हाला बँकाचे नाव दिले पर्सनल अकाउंट मध्ये लिहा, कंपनीचं नाव दिलं पर्सनल अकाउंट मध्ये लिहा, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं नाव दिलं पर्सनल अकाउंट. कोणती नगरपालिका, कोणती महानगरपालिका दिली? पुण्याची, म्हणजे लिहा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पर्सनल अकाउंट. मग तिथं लिहा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट नाव आहे, तुम्ही पर्सनल अकाउंट मध्ये लिहा. पुढचं बघा बँक ऑफ महाराष्ट्र. बँक आता सांगितलं व्यक्तींचे नाव जसे असतात तसे बँका, कंपन्यांचे नाव हे सगळ्या कोणत्या अकाउंटशी संबंधित आहेत? पर्सनल. बँक आपली आर्टिफिशियल पर्सन आहे. मग पर्सनल अकाउंट मध्येच लिहा बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट. त्याच्यानंतर रिपेअर. रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे. रिपेअर काय आपला खर्च आहे, मी तुम्हाला आता सांगितलं जे जे ट्रान्झॅक्शन खर्चाशी संबंधित असतील ते पुढे लिहायचे. खर्च म्हणजे एक्सपेन्सेस कोणत्या अकाउंटला? नॉमिनल अकाउंटला. मग इथं लिहा रिपेअर्स. रिपेअर्स आपला खर्च आहे, ज्या ज्या वेळेस तुम्ही खर्च करणार नॉमिनल अकाउंट मध्ये लिहा रिपेअर्स अकाउंट. आणि शेवटचा आहे वेजेस. वेजेस म्हणजे मजुरी. आपण कर्मचाऱ्यांना किंवा लेबरला मजुरी दिली तर आपला काय आहे? खर्च आहे. खर्चाशी संबंधित कोणता अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट. मग इथं लिहा वेजेस अकाउंट. वेजेस, सॅलरी हे सर्व तुमचे खर्च आहे. खर्च म्हणजे नॉमिनल अकाउंट. तर एकूण 12 ट्रान्झॅक्शन 12 अकाउंट दिले होते, त्याच्यापैकी 4 पर्सनल, 4 रियल, 4 नॉमिनल. असं काही बॅलन्स नाहीये, परंतु शक्यतो सगळे 4 आले बघा. हा एक कोइन्सिडन्स आहे. तर या पद्धतीने तुम्हाला पर्सनल, रियल आणि नॉमिनल अकाउंट मध्ये वर्गीकरण करता आलं पाहिजे. याच्यासाठी याच लेक्चर सिरीज मध्ये मी पहिला लेक्चर घेतलेला आहे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, आणि तिथं तुम्हाला डिटेल सांगितलं पर्सनल अकाउंट मध्ये काय लिहायचं, रियल मध्ये काय लिहायचं, नॉमिनल मध्ये काय लिहायचं. आणि इथं सुद्धा आपण थोडक्यात शिकलेलो आहोत की पर्सनल मध्ये काय लिहायचं, रियल मध्ये काय लिहायचं, नॉमिनल मध्ये काय लिहायचं. तर तुम्हाला हे सगळं सोडवता आलं पाहिजे. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, डीएनए कॉमर्स या प्लॅटफॉर्म वरून आपण सगळं अकाउंटन्सी प्रोव्हाइड करत आहोत. एकमेव प्लॅटफॉर्म असा आहे की जिथून 11वी असू दे, 12वी असू दे, ते कोणताही बीकॉम एमकॉमचा वर्ग असू द्या, सगळ्या विद्यार्थ्यांना, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना अकाउंटचं प्लॅटफॉर्म हा डीएनए कॉमर्स या प्लॅटफॉर्म मधून आपण प्रोव्हाइड करत आहोत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मित्रांनी या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता अकाउंटची चिंता मिटली. डीएनए कॉमर्स हा तुमच्या अकाउंटची जबाबदारी घेतलेली आहे आणि तुमच्या अकाउंटसाठी काम करणारा तुमच्या हक्काचा प्लॅटफॉर्म म्हणजे डीएनए कॉमर्स. फक्त डीएनए कॉमर्सला कनेक्ट व्हा आणि आपल्या अकाउंटचं स्वप्न पूर्ण करा. आपले अकाउंटन्सी इझियर बनवा, कोणताही पैसा खर्च न करता. तर सर्व सिलेबस आपण इथे प्रोव्हाइड करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येईल. तर आजचा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला असेल. पुढच्या लेक्चर मध्ये आपण अजून एक क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटचा प्रॉब्लेम सोडूया आणि नंतर याच टॉपिक मधला पुढचा कंटेंट शिकूया. तर थँक्यू.